नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला तर माहित आहे की आपली जी काही इतिहासाची सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण इयत्ता 8वीचा इतिहास सध्या अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये आजचा हा तिसरा पार्ट आहे. तर आज आपण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ कसा झाला, काय झाला याच्यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत. दृष्टिक्षेप कशाला? आपण त्याला डोळे भरूनच पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न घेण्या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला सांगते की भारतीयांना जे काही पाश्चात्य शिक्षण घेतलेलं आहे याच्यामुळं भारतीयांवर अनेक परिणाम झाले, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाचे परिणाम झाले आणि त्यांच्या विचाराला एक नवी दिशा मिळाली की बाबा आपल्या समाजामध्ये जे काही दारिद्र्य आहे, जे काही अशिक्षित लोक आहेत त्यांची जागृती करणं, म्हणजे एक प्रकारे प्रबोधन करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी भारतीयांच्या मनामध्ये होत्या किंवा भारतीयांना या गोष्टीविषयी वाटू लागलं, जे की शिकले त्यांना. मग याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, तर प्रश्न काय आहे अगोदर आपण प्रश्न घेऊया, नंतर बाकीचं बोलूया. बघा, ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने कोणत्या प्रकारचा अंमल सुरू झाला? तर कोणत्या प्रकारचा अंमल सुरू झाला? तर ब्रिटिशांमुळे भारतामध्ये एकछत्री अंमल सुरू झाला. कोणता? एकछत्री अंमल. पर्याय क्रमांक 2. तर याच्याविषयी अधिकची माहिती आपण इथे घेऊया. बघा, ब्रिटिशांचं जे काही प्रशासकीय काय आहे, केंद्रीकरण आहे, त्याच्यामुळं ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थानं बघा एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरण, म्हणजे कशामुळे एकछत्री अंमल सुरू झाला? तर देशभर समान धोरण, त्याचबरोबर जातीचं अमुक हे एका जातीचं त्या जातीचं असं न राहता कायद्यासमोर सर्व काय आहेत? समान आहेत. जसं की भारतामध्ये कसं होतं, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, हरिजन अशा पद्धतीनं जे जे म्हणजे समाज जातीनं काय होता, विविध प्रकारे विभागला गेला होता. तर असं न राहता कायद्यापुढं सर्वांना काय मानण्यात आलं? समान मानण्यात आलं. तर याच कारणास्तव भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये एकछत्री अंमल त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणखीन याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, तर एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली आणि ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी मग काय केलं? बरं, जाऊ द्या, ते बाकीचं आपण नंतर बघूया. बघा, ब्रिटिशांनी रेल्वे आणि रस्त्याचे जाळे कशासाठी उभारले? कशासाठी उभारले? आता ऑप्शन मध्ये बघा की भारतीयांच्या प्रवासासाठी अजिबात नाही, त्यानंतर प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद चळवळी हालचालीसाठी, हे मात्र अगदी बरोबर आहे. त्यांना स्वतःच्याच हिताचा त्या ठिकाणी म्हणजे विचार केला होता. भारतीयांच्या प्रवासासाठी कशाला बरं ते उभारतील? त्यानंतर तिसरं आहे बघा, दुष्काळ निवारणासाठी. तर दुष्काळ निवारणासाठी त्यांना काहीच केलं नाही. आपण कालच्याच पिरियडला पाहिलं, बाबा ते उदासीन होते, त्यांना काहीही केलेलं नाहीये. काय होते? संवेदन शून्य होते दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये. त्यानंतर शेतीमालाच्या निर्यातीसाठी अजिबात नाही बरं. जे काही केलं त्यांना प्रशासनाच्या सोयीसाठी आणि लष्कराच्या जलद हालचालीसाठी केलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बाकीचं आपण नंतर बघूया. इथे इथं दिलंय बघा, ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले. परंतु याचा फायदा भारतीयांना पण झाला. मग तो कसा झाला? तर इथं जाणून घेऊया. बघा, तर भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊ लागला आणि यामुळे काय झालं, तर संवाद वाढला आणि यामधून राष्ट्रीय भावना वाढीस लागली. म्हणजे एकंदरीतच भारतीयांना सुद्धा याचा काय झाला, तर फायदा झाला. बघा, ब्रिटिश काळात लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना विकसित होण्याची मुख्य कारण कोणती होती? तर काय कारण होतं की जेणेकरून भारतीयांमध्ये काय काय झालं, तर राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली? तर त्याचं कारण असं होतं बघा की देशभर समान धोरणं होती, त्याचबरोबर कायद्यासमोर समान दर्जा होता. या कारणानं काय झालं, तर लोकांमध्ये राष्ट्रीय भावना वाढीस लागली की बाबा अगोदर आपल्यात कसं होतं की जो आपला समाज आहे तो जाती धर्मानं भागलेला होता, विभागलेला होता. परंतु सगळेजण काय झाले, कायद्यासमोर समान सर्वांना दर्जा मिळाला. त्यानंतर देशभर समान धोरणं आखण्यात आली
आपल्या इथं एवढंच काय तर व्यवसायानुसार जाती पडलेल्या होत्या. आता ह्याच्याविषयी तर मी जास्त सांगावं अशी काही अपेक्षा नाहीये. सर्व तुम्हाला माहीतच आहे. तर या कारणास्तव म्हणजे असं पुन्हा राहिलं नाही ना ब्रिटिशांच्या काळामध्ये. कायद्याने सर्वांना समान मानलेलं आहे आणि या कारणास्तव राष्ट्रीय भावना भारतीयांमध्ये विकसित झाली. त्यानंतर खालील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा. इथं पर्याय दिलेत बघा. नगदी पिके, शेतसाऱ्याचे ओझे आणि सततचे दुष्काळ यामुळे भारतीय शेतकऱ्यांचा कणा मोडला. अगदीच बरोबर आहे. बघा, एकतर काय तर नगदी पिकं घेण्याची काय होती जुलूम जबरदस्ती होती. कोणाची? ब्रिटिशांची. त्यानंतर तुमच्या शेतात काही पिको किंवा न पिको शेतसारा हा जेवढा ठरला तेवढा द्यायचा म्हणजे द्यायचा. आणि पुन्हा दुसरं कारण असं म्हणजे तिसरं कारण म्हणता येईल त्याला की सारखे दुष्काळ वगैरे पडू लागले आणि या दुष्काळामुळं शेतसाऱ्यामुळं आणि दुसरं म्हणजे नगदी पिकं घेण्याचा जो काही अट्टहास आहे ब्रिटिशांचा या सगळ्या कारणामुळं जे काही शेतीचा कणा आहे तो मोडलेला आहे. शेतकरी एक प्रकारे कंगाल झालेला त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. म्हणजे पहिलं विधान योग्य आहे. दुसरं विधान मध्यम वर्गावर लादलेले नवनवीन कर आणि आर्थिक शोषणामुळे भारतीय लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. हे पण अगदी बरोबर आहे. भारतीय लोकांवर जुलूम जबरदस्ती करण्यात आली. शेतसारा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यानंतर मध्यमवर्गीयांवर सुद्धा काय करण्यात आले नवनवे कर आकारण्यात आले. औद्योगिक क्रांती कुठे झाली? इंग्लंडमध्ये झाली. मग तिथं जे काही कारखाने आहेत त्या कारखान्यात बनलेला माल आणि त्या मालासोबत आपला हातावर बनलेला माल टक्कर देऊ शकत नव्हता. या कारणाने एकंदरीत जे काही छोटे मोठे उद्योग होते ते काय झाले? बंद पडले. बेकारी वाढली आणि या सगळ्या कारणानं एकंदरीत काय झालं तर भारतीयांच्या मनामध्ये आमचं काय होत आहे? आर्थिक शोषण केलं जात आहे. या सगळ्या कारणानं भारतीयांच्या मनात असंतोष खदखदत होता. सगळे म्हणजे एकंदरीत भारतातून जेवढी बी काही संपत्ती आहे ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने इंग्लंडकडे नेण्याचा कोणाचा बेत होता? तर ब्रिटिशांचा बेत होता, इंग्रजांचा बेत होता. म्हणजे हे पण विधान योग्य आहे. दोन्हीही काय आहेत? योग्य आहेत. आपल्याला कसं विधान शोधायचं होतं तर योग्य शोधायचं होतं. तर बघा अधिकची माहिती आपण इकडे पाहूया. जसं मी तुम्हाला सांगितलं तेच सर्व आहे की विविध मार्गानं भारतातील संपत्ती कुठे जाऊ लागली तर इंग्लंडला जाण्यास काय झाली सुरुवात झालेली आहे आणि इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. शेतकऱ्यांना सक्तीचे नगदी पिके घ्यावयास लावणे, शेती म्हणजे शेतसाऱ्याचं ओझं असेल, सततचे दुष्काळ असतील यामुळं भारतीय शेतीचा कणा काय झाला? मोडला. त्यानंतर पारंपरिक उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. हे पण आपण पाहिलं की उद्योगधंद्याचा ऱ्हास कसा झाला. त्यामुळे काय झालं तर बेकारी वाढली आणि भांडवलदाराकडून कामगार वर्गाचे शोषण होऊ लागले आणि मध्यम वर्गावर नवनवे कर लादले गेले. त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला. तर ही सर्व कारणे आहेत जेणेकरून भारतीय लोकांना काय वाटू लागलं? बाबा आमचं आर्थिक शोषण केलं जात आहे. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतीयांना कोणकोणत्या नव्या कल्पनांची ओळख झाली. तर जे काही पाश्चात्य किंवा ब्रिटिशांनी जे काही शिक्षण दिलं, पाश्चात्य शिक्षण जे काही लोकांनी घेतलं त्यामुळं लोकांमध्ये कोणत्या नव्या कल्पनांची ओळख झाली असेल तर म्हणजे त्या कल्पना होत्या बघा, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही. या सर्व कल्पनांची नव्यानं ओळख भारतीयांना झालेली आहे. कशामुळं? पाश्चात्य शिक्षणामुळे. तीच माहिती तुम्हाला इथं दिसून येईल. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना काय झाली तर ओळख झाली. आणखीन काय झालं तर बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली. बघा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या की आपल्या इकडं त्याचा वेगळा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध गोष्टींमध्ये माणसाचा म्हणजे एक प्रकारे विभागणी किंवा वाटणी होत होती. परंतु ब्रिटिशांचं तसं नव्हतं. जे काही पाश्चात्य शिक्षण आहे त्या पाश्चात्य शिक्षणानं या ठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा गोष्टी भारतीयांच्या निदर्शनास आल्या. भारतीय लोक ते शिकले. त्यानंतर बुद्धिनिष्ठा असेल, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांना आत्मसात केली आणि त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असू. बघा
किती म्हणजे अभ्यासामुळे किंवा शिक्षणामुळे माणसामध्ये किती उत्क्रांती होते चांगल्या प्रकारची. तर त्यांना असं वाटू लागलं की आपल्या देशाचा कारभार पाहण्यासाठी आपण सक्षम आहोत. मग का बरं आपल्या देशावर कोणी राज्य करावं किंवा आपला कारभार कोणी तिसऱ्यानं का पाहावा? अशा पद्धतीचे विचार भारतीय लोकांच्या मनामध्ये येऊ लागलं. म्हणजे का येऊ लागले असे विचार? तर म्हणतात ना, काय होतं तर पुस्तकामुळं माणसाचं मस्तक सुधारतं आणि हे सुधारलेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही. तर हेच सर्व कारण आहेत की भारतीय लोक शिकले तेव्हा त्यांचे काय झाले, विचारामध्ये एकदम असा बदल झाला. त्यांना वाटू लागलं की बाबा आपला कारभार आपण पाहण्यास काय आहोत, समर्थ आहोत. तर या अशा भावना काय होऊ लागल्या तर रुजू लागल्या. आणि इंग्रजी भाषेमुळं बघा आणखीन एक महत्वाचं, इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले. बघा इथं कथन आणि कारणचा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कथन आहे की आपण देशाचा कारभार करण्यास सक्षम आहोत, अशी भावना भारतीयांमध्ये रुजू लागली. अगदी बरोबर आहे, कथन तर योग्य आहे. कारण काय आहे तर बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता आणि राष्ट्रवाद ही मूल्य भारतीयांनी आत्मसात केली. आणि ही मूल्य आत्मसात केल्यामुळेच भारतीयांना असं वाटू लागलं की आपल्या देशाचा कारभार पाहण्यास आपण काय आहोत, समर्थ आहोत. म्हणजे कथन आणि कारण दोन्ही योग्य. हे बघा इथं दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. मग तीच माहिती आपण आता जी पाहिली तीच इथं दिलेली आहे. काय? बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी काय आहेत भारतीय मूल्यांचा, म्हणजे भारतीयांनी या मूल्यांना काय केलं, आत्मसात केलं आणि त्यामुळं आपण देशाचा कारभार पाहण्यास समर्थ आहोत असं त्यांना वाटू लागलं. त्यानंतर बघा, भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचं एक नवं माध्यम कशामुळे मिळालं? आपण आत्ताच पाहिलं, कशामुळं? इंग्रजी भाषेमुळं. काय प्रश्न आहे तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था कोठे उभारण्यात आली? तर भांडारकर प्राच्यविद्या शिक्षण म्हणजे संशोधन मंडळ किंवा मंदिर हे नेमकं काय कल्पना आहे? तर काय झालं होतं बघा, आपण अगोदर पाहिलं की असेंटिक सोसायटीची स्थापना झाली. कधी झाली? तर 1784 ला झाली. कोणी केली? तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल अगोदरचा तर तुम्हाला हेच कळलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. विल्यम जॉन्स यांना काय केली? एसेंटिक सोसायटीची स्थापना केली. ही कशासाठी केली होती? तर तेव्हा जरी नसलं कळलं तुम्हाला तर मी आता सांगते की आशिया खंड जो आहे, आशिया खंडाची किंवा भारतीयांची प्राचीन संस्कृती काय आहे, काय धर्म संस्कृती किंवा प्राचीन इतिहास काय आहे याच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी एसेंटिक सोसायटीची स्थापना केली होती. मग याच्यामध्ये पश्चिमात्य असतील किंवा भारतीय असतील अशांनी काय केला, अभ्यास सुरू केला. मग अशामध्ये अभ्यास करणाऱ्यामध्ये आपले भारतीय पण होते बघा. त्याच्यामध्ये कोण होतं तर डॉक्टर भाऊदाजी लाड होते. त्याच्यानंतर डॉक्टर राघव भंडारकर होते. यांना काय केलं की आपला भारतीय इतिहास अभ्यासला आणि मग आपला भारतीय इतिहास सक्षम पाहून आपली पण काय झाली, अस्मिता जागी झाली आणि एक नव्या विचार त्या ठिकाणी आपल्यामध्ये पण आपल्या लोकांमध्ये निर्माण झाले, प्रेरणा मिळाली त्यांना. हो, राघव भंडारकर पण होते. तर यांनाच हे काय केलेलं आहे, भंडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. तर ही संस्था कुठं आहे? तर ही संस्था आहे बघा पुण्याला. तर याच्याविषयी आपण अधिकच जाणून घेऊया. जसे पाश्चिमात्य भारतीय संस्कृतीचा जुन्या इतिहास म्हणजे भारतीय इतिहासाचा अभ्यास करू लागले, त्याच पद्धतीनं भारतीय भाषामधील म्हणजे जे हस्तलिखित आहे त्याच्यावर संशोधन आहे ते आपले काही भारतीय पण करू लागले. त्याच्यामध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड होते, त्याच्यानंतर डॉक्टर राघव भंडारकर होते. अशा काही भारतीय विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभलेला आहे हे समजल्यावर भारतीयांची काय झाली, अस्मिता जागृत झाली. आणि पुणे येथे पुणे येथे भंडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था उभारण्यात आली आणि ती गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे, आजही आहे. तर हे आहेत बघा राघव भंडारकर आणि वरी आहेत बघा डॉक्टर भाऊदाजी लाड. आशिया खंडातील इतिहास, पुरातत्व, कला, विज्ञान तसेच भारतीयांच्या सांस्कृतिक वारशाबद्दल जाणून घेण्यासाठी
ब्रिटिशांनी कोणती संस्था स्थापन केली? बघा, एशियाटिक सोसायटीचा नेमका काय उद्देश होता हे पण आपल्याला माहिती असला पाहिजे. तर ही जी संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे एशियाटिक सोसायटी. तर बघा, आपण आधीही पाहिलं की विविध देशाच्या लोकांनी भारतीय इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जर्मनचा मॅक्स म्युलर पण होता. त्यानं पण भारतीय इतिहास असेल, प्राचीन संस्कृती असेल, धर्म असेल याचा पण अभ्यास केला. आणि हे पाहून पुन्हा भारतीय लोकांनी पण आपला इतिहास जाणून घ्यायला सुरुवात केली. बघा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कधी व कोठे भरवण्यात आले? तर राष्ट्रीय सभा जी आहे तिचं अधिवेशन 28 डिसेंबर 1885 ला मुंबई येथे भरवण्यात आलं. हे तर आपल्याला सर्वांना माहितच आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता याच्याविषयी आणखीन सविस्तर जाणून घ्यायचं म्हणजे काय घ्यावं लागेल? तर बघा, तुम्हाला जे सांगितलं ते दिनांक इथं दिसत आहे. ती बघा, रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. आता याच्याविषयी इथं आलोच आहोत तर आपण सर्व माहिती घेऊनच जाऊया. मग पहिलं अधिवेशन तर भरवण्यात आलं, तर ह्या पहिल्या अधिवेशनामध्ये विविध प्रांतातून काय झाले, तर 72 प्रतिनिधी एकंदरीत त्या अधिवेशनाला हजर होते. त्याचबरोबर आणखीन महत्वाचं म्हणजे या अधिवेशनाचं म्हणजे पहिलं अध्यक्षीय स्थान कोणी भूषवलं असेल तर नामवंत वकील होते बघा. त्यांचं नाव आहे योमेश चंद्र बॅनर्जी. यांना काय केलेलं आहे, तर अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. आणखीन काय पाहता येईल याच्यामध्ये, तर या सर्वांना मिळून याच सभेत राष्ट्रीय सभेची म्हणजेच राष्ट्रीय सभेला काय म्हणतात बघा, इंडियन नॅशनल काँग्रेस ची स्थापना केली. आणि एक ब्रिटिश पण होते बघा, म्हणजेच इंग्रजांच्या एका अधिकाऱ्यानं सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यामध्ये इंग्रजी अधिकाऱ्याचा कोणत्या पुढाकार आहे असा जर प्रश्न यदा कदाचित विचारला तर तुम्ही सांगायचं की ॲलन ऑक्टेवियन ह्यूम या अधिकाऱ्यानं काय केलेलं आहे, या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतलेला आहे. तर ही राष्ट्रीय सभा जी काही स्थापन करण्यात आली तर याची काही कार्य म्हणजे एकंदरीत काही उद्देश होते. काय उद्देश होते त्यांचे, तर त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावं. त्याचबरोबर ब्रिटिश शासनाने लष्करी खर्च काय करावा, कमी करावा किंवा त्याच्यात कपात करावी. त्यानंतर अशी काही मागणी किंवा निवेदनं ब्रिटिशांकडे पाठवण्यात आली. आता तुम्ही म्हणता की बाबा, आता हे तर मुद्दा ठीकच आहे की भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावं. त्यानंतर लष्करात कपात करणं नेमकं काय आहे, तर जे काही सरकार आहे, सरकार जास्तीत जास्त खर्च कुठं करत होता, तर जे काही सैनिक आहे, त्याचबरोबर जे संरक्षण आहे, शस्त्रास्त्र आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत होता. तर तिकडं खर्च कमी करून जास्तीत जास्त खर्च हा लोकांच्या हितासाठी म्हणजे जे काही लोकांच्या योजना आहेत हिताच्या वगैरे त्या राबवण्यामध्ये खर्च करावा असं राष्ट्रीय सभेचं मत होतं. बघा, खालील राष्ट्रीय सभेविषयी काही विधानं दिली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. तर राष्ट्रीय सभेविषयी आपण जवळजवळ सर्व माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला चुकीचं काय आहे ते शोधायचं आहे. बघा, पहिलं विधान आहे, मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले. अगदी बरोबर आहे. आणि कधी भरलं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं विधान दिले की डॉक्टर भाऊ दाजी लाड हे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे मात्र चुकलेलं आहे. इथं पहिल्या अधिवेशनाचं लिहायला पाहिजे होतं. काय, सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे. तर होते का डॉक्टर भाऊ दाजी लाड हे काय होते, तर भारताचा जे काही प्राचीन इतिहास आहे त्याचा अभ्यास करणारे होते. आपण आधी पाहिलं, बरोबर की नाही. मग हे विधान चुकीचं आहे. आपल्याला अयोग्यच विधान पाहिजे म्हणून आपलं हे उत्तर असणार आहे. मग मला सांगा, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे जर काय नव्हते, पहिल्या अधिवेशनाचे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते, तर मग कोण अध्यक्ष होतं, तर मी तुम्हाला सांगितलं पण की ते कोलकात्याचे नामवंत वकील होते. त्यांचं नाव काय होतं, ते योमेश चंद्र बॅनर्जी. लक्षात ठेवायचं. पुढचं विधान आहे, या सभेसाठी भारतातील विविध प्रांतामधून 72 प्रतिनिधी अधिवेशनासाठी आले होते.
हे पण अगदी बरोबर आहे. याच अधिवेशनात इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. तर याच अधिवेशनात राष्ट्रीय सभेची काय झाली? स्थापना झाली. राष्ट्रीय सभेलाच काय म्हणतात? तर इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतात. म्हणजे हे पण विधान काय आहे? योग्य आहे. काय विचारलंय की या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. तर मी तुम्हाला आधी सांगून ठेवलं की त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव काय आहे? ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम. खालीलपैकी राष्ट्रीय सभेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर जी काही राष्ट्रीय सभा होती, भारतीयांना एकंदरीत एकत्र येऊन राष्ट्रीय सभा त्या ठिकाणी निर्माण केली, स्थापन केली. तर त्याचा उद्देश काय होता? तर त्याचा उद्देश असा होता बघा, की भारतीयांना धर्म, वंश, जात, भाषा हे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे हा काय होता? तर राष्ट्रीय सभेचा मुख्य उद्देश होता. कारण की भारतामध्ये कसं होतं, माणूस किंवा भारत देश हा काय होता? अनेक जाती धर्मामध्ये वाटला गेलेला होता. तर याच्यामधून लोकांच्या मनामधून जाती, धर्म असा जो काही भेद आहे तो काय करायचा होता? बाजूला काढायचा होता आणि सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन यायचं होतं. हा मेन उद्देश होता. तर तीच माहिती तुम्हाला इथं दिसेल की राष्ट्रीय सभेचा उद्देश काय होता उद्देश? तर आपण आलोच आहोत, तर आपण सगळीच माहिती घेऊन जाऊया. बघा, भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक म्हणजे प्रदेश, कोण कुठं राहते, कोण कुठं नाही, असे भेद विसरून काय करायचं? एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची काय होती? तर उद्दिष्ट होती. कायम लक्षात ठेवायची उद्दिष्ट. बघा, राष्ट्रीय सभेच्या नेत्यांमध्ये कोणती भावना वृद्धिंगत करणे हे एक ध्येय होते. तर कोणती भावना वृद्धिंगत करायची होती राष्ट्रीय नेत्यांमध्ये? तर ऐक्य भावना वृद्धिंगत करायची होती. काय करायचं होतं? ऐक्य भावना. आता बघा, इथं काय प्रश्न विचारलाय? खालीलपैकी मवाळ युगाचा कालखंड कोणता? आता बघा, तुम्ही म्हणता ना अचानक मवाळ युग आलं कसं? हे राष्ट्रीय सभा जी स्थापन झाली, मी काय म्हणत आहे? राष्ट्रीय सभा जी स्थापन झाली, तर ह्या राष्ट्रीय सभा एकंदरीत सुरुवातीला काम सर्व ठीक होते. पहिल्या 10 वर्षामध्ये संत गतीनं का होईना, परंतु सर्व कामं चालू होते. मग हळूहळू काय झालं? तर यांच्यामध्ये फूट पडायला सुरुवात झाली. मग या राष्ट्रीय सभेचे 2 गट पडले, एक म्हणजे मवाळ आणि एक म्हणजे जहाल. तर मवाळ गट नेमका कधीपासून कधीपर्यंत कार्यरत होता? जहाल गट कधीपासून कधीपर्यंत कार्यरत होता? यांचा उद्देश काय होता? त्यांचा उद्देश काय होता? तर मी थोडंसं सविस्तरच सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला याच्यावर पुढचे जे काही प्रश्न आहेत ते सविस्तर सोडवता येतील. बघा, सुरुवातीला तर तुम्ही पाहिलं की राष्ट्रीय सभा स्थापन झाली. राष्ट्रीय सभा कधी स्थापन झाली? तर 28 डिसेंबर 1885 ला स्थापन झाली. त्याच्यानंतर याचे 2 गट पडले. ते 2 गट कसे आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिला गट होता तो म्हणजे मवाळ, बरोबर, आणि त्याच्यानंतर दुसरा गट होता तो म्हणजे जहाल. मग हे जे 2 गट निर्माण झालेले आहेत, या 2 गटाचा कार्यकाळ अगोदर सांगते मी तुम्हाला. मवाळांचा कार्यकाळ म्हणजे 1885 ला राष्ट्रीय सभा स्थापन झाली, तर तेव्हापासून मवाळांकडे एकंदरीत कार्यरत होतं. म्हणजे 1885 पासून ते 1905 पर्यंत कार्यरत कोण होतं? तर मवाळ हा गट होता. त्याच्यानंतर 1905 पासून ते 1920 पर्यंत जे काही कार्य आहे ते जहाळांनी पाहिलेलं आहे. तर एकंदरीतच तुम्हाला कार्यकाळ माहित झाला. कधीही विचारलं तर सांगता आलं पाहिजे. त्यानंतर हे जे काही गट आहे की नाही, हा सनदशीर मार्गाने चालत होता. मग तुम्ही म्हणता सनदशीर म्हणजे काय? तर ठीक आहे, मी ते पण तुम्हाला सांगणार आहे. अगोदर पहा तुम्ही, मवाळ जे होते ते सनदशीर मार्गाने होते, परंतु जहाळ कसे होते? तर हे तीव्र संघर्ष म्हणजेच एक प्रकारे गरम रक्ताचे होते. यांचं म्हणणं काय होतं? सनदशीर मार्गाने जायचं. मवाळ काय म्हणते? सनदशीर. सनदशीर म्हणजे काय असते? की जे काही सरकार आहे, सरकारचे काही नियम असतील, अटी असतील, कायदे असतील, या सर्वांचं पालन करायचं. काय म्हणणं होतं मवाळांचं? या सर्वांचं पालन करायचं. आपण काय करू? इंग्रजांना ते मागू आणि इंग्रज आपल्याला देतील, असं मत मवाळांचं होतं. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता
अशा पद्धतीचे विचार मवाळांचे होते. कारण एकंदरीतच सगळे उच्च शिक्षित होते, वास्तववादी होते मवाळामधले. परंतु जहालांचं तसं नव्हतं, की बाबा तुम्ही मागायचं किती दिवस आणि ते देतील कवा आणि आपण घ्यायचं कवा, असं होतं. यांचं म्हणणं कसं होतं, की लकडी बिगर मकडी वटत नाही, अशा पद्धतीचं म्हणणं जहालांचं होतं, की बाबा त्यांना आपण मागत काय बसायचंय, आपलंच आहे ते आपण हिसकाटून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर लढा म्हणजे केला पाहिजे, त्यांच्यासोबत वाद केला पाहिजे. असा तसा वाद नाही, तर त्या ठिकाणी आपण पण सशस्त्र उठाव केला पाहिजे. ते आपण नंतर नंतर पाहणारच आहोत. तर अशा पद्धतीनं यांचं मत वेगळं, यांचं मत वेगळं होतं. त्यानंतर आपल्याला हे पण माहित असलं पाहिजे, मवाळांमध्ये नेमके कोण कोण होते. तर आता मी इथे लिहित बसत नाही, तुम्हाला तोंडीच सांगते. तर बघा, मवाळांमध्ये नेमके कोण होते, तर गोपाळ कृष्ण गोखले होते, फिरोजशहा मेहता होते आणि त्यानंतर सचिंद्रनाथ बॅनर्जी होते. हे झाले इकडचे नेते. तिकडचे नेते कोण होते, ते तिकडचं खूप लक्षात आहे बघा. जहाल म्हणलं की लाल बाल पाल लक्षात ठेवायचं. लोकमान्य टिळक होते, लाला लजपतराय होते आणि बिपिनचंद्र पाल म्हणजे लाल बाल पाल हे इकडचे बघा. इथं लिहूनच टाकू का मी. तर अशा पद्धतीनं एकंदरीत तुम्ही जहाल आणि मवाळ गटाविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायची. निश्चितच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी जे काही सांगितलेलं आहे ते तुमच्या लक्षात पण राहणार आहे आणि तुमचे प्रश्न पण सुटणार आहेत. तर आपला प्रश्न काय आहे, खालीलपैकी मवाळ युगाचा कालखंड कोणता. तर मवाळ युगाचा कालखंड म्हटलं की आपल्याला 1885 ते 1905 चा कालखंड लक्षात ठेवायचा. बघा इथं तुम्हाला दिसतंय सगळं मवाळांचा कालखंड दिसत आहे. त्याच्यानंतर मवाळामध्ये म्हणजे जी राष्ट्रीय सभा सुरुवातीला स्थापन झाली त्याच्यामध्ये वास्तववादी त्याचबरोबर उच्च शिक्षित लोक होते. म्हणून त्यांची विचारसरणी कशी होती, तर त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची रुजवणूक झालेली होती. त्यानंतर सुरुवातीचे जे काही 10 वर्ष आहेत ते मार्ग म्हणजे संत गतीनं त्या ठिकाणी काम चाललं. अशा पद्धतीचं एकंदरीत हो का, इथं सनदशीर हा शब्द आलेला आहे. सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. परंतु यांची आशा निराशात बदललेली आहे. मग त्याच्यात कोण होतं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं मवाळमध्ये गोपाळ कृष्ण गोखले असतील, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळांचे काय होते, पुढारी होते. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत. म्हणजे मवाळांचं काय मत होतं, तर असं मत होतं की विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी असावेत. त्याच्यानंतर जे काही शिकलेले आपले भारतीय आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. नंतर जे काही वाढतं लष्कर आहे त्याच्यामध्ये जे खर्च होतोय तो खर्च कमी करा. अशा पद्धतीच्या एकंदरीतच मागण्या राष्ट्रीय सभेच्या किंवा मवाळांच्या होत्या. आणखीन एक महत्वाचं असं आहे बघा, मवाळांना केलेली महत्वाची माहिती अशी की लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांच्यात फारकत करावी. मग फारकत म्हणजे काय, तर फारकत म्हणजे न्याय संस्था जी आहे ती वेगळी कार्य करेल, बरोबर की नाही, तिचं काम वेगळं असेल. त्याचबरोबर कार्यकारी संस्था यांचा एकमेकासोबत काहीही संबंध नसावा. त्या दोन्ही संस्था वेगळ्या वेगळ्या परीने यांना काम आपली आपली पाहावीत, असं मत होतं. कोणाचं, मवाळांचं होतं. तर एकंदरीत आपण सर्व पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. तर पहिलं विधान आहे, मवाळ युगातील नेत्यांची वैशिष्ट्य म्हणजे ते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. अगदी बरोबर आहे, मी तुम्हाला याच्या आधी बोलले. दुसरे विधान दिले, मवाळ नेत्यांवर साम्राज्यवाद आणि वर्णभेद या पाश्चात्य मूल्यांचा प्रभाव होता. अगदी चुकीचं आहे. त्यांच्यावर स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा पद्धतीच्या विचारांचा काय होता, प्रभाव होता. असा विचार म्हणजे साम्राज्यवाद आणि वर्णभेद याचा काही विचार म्हणजे पाश्चात्य संस्कृतीनं किंवा मूल्यांना यांच्यावर असा प्रभाव टाकला नव्हता. फक्त काय आहे, योग्य आहे, पर्याय क्रमांक 1. मग हा प्रश्न आहे, खालीलपैकी मवाळ गटातील कोण आहेत ते सांगा. आता मवाळातील कोण आहेत ते आपल्याला सांगायचंय. तर जहालातील कोण आहेत किंवा जहाल गट जो आहे त्याच्यात कोणकोणते पुढारी आहेत हे पण आपल्याला माहित पाहिजे. तर लगेच मी सांगितलं असतं की कोण आहे त्याच्यातले मवाळाचे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे काय आहेत, तर मवाळांचे पुढारी आहेत.
तुम्हाला तर माहितीये लाल बाल पाल कुणाचे इथं जहालचे आहेत. मग लक्षातच आहे इथं बघा, हे काय आहेत लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल. हे लोकमान्य टिळक जे आहेत तर त्यांना बाळ गंगाधर टिळक असं त्यांचं नाव आहे, म्हणून त्याच्यावरून आपण तिथे घेतलं बाळ. बरोबर. त्याच्यानंतर लाला लजपतराय तर यांना म्हणायचं लाल, आणि हे बिपिनचंद्र पाल आहेत तर यांना म्हणायचं पाल. मग हे झाले का लाल बाल पाल. आणि हे कशाचे आहेत सर्वच नेते, तर हे आहेत जहाल. कोणते नेते? जहाल नेते. तर इथे आपल्याला विधान देण्यात आलेली आहेत. पहिलं विधान आहे, मवाळ नेत्यांच्या सनदशीर मार्गावर ठाम विश्वास होता. मवाळांचा कशावर विश्वास होता? सनदशीर मार्गावर विश्वास होता. अगदी बरोबर. त्यानंतर दुसरं विधान म्हणजे ब विधान दिले, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात विधिमंडळाबाबत विधिमंडळाने मुख्यालय बदलावी अशी मागणी करण्यात आली. काय बरं असं काही म्हणजे अशी मागणी करण्यातच आली नव्हती. विधिमंडळाचं मुख्यालय कुठेही राहिलं तर याचा राष्ट्रीय सभेला काय म्हणजे फायदा किंवा तोटा नव्हताच ना. यांचं म्हणणं काय होतं की विधिमंडळ जे आहे त्याच्यामध्ये भारतीय लोकांना प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी केली. त्याच्यानंतर दुसरी मागणी कोणती होती की जे काही शिकलेले भारतीय आहेत त्यांना काय करावं, तर नोकऱ्या मिळाव्यात. त्यानंतर लष्करावर खूप जास्त खर्च होतोय ते कमी करावा. अशा पद्धतीच्या मागण्या राष्ट्रीय सभेने अधिवेशनामध्ये केल्या होत्या, मला मान्य आहे. परंतु इथं काय म्हणलंय की विधिमंडळाचे मुख्यालय बदलावे, काही कारणच नाही ना हे. म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. तर आपल्याला काय पर्यायामध्ये बघा, अ काय आहे? योग्य आहे, आणि ब काय आहे? अयोग्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा, लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे म्हणून कोणत्या दोन संस्थांची फारकत करण्याची मागणी करण्यात आली? तर कोणत्या दोन संस्था वेगळ्या करून मागितल्या? तर त्या दोन संस्था होत्या बघा, कार्यकारी संस्था आणि न्याय मंडळ. या दोन संस्थांची म्हणजे एकंदरीत या दोन्ही संस्थांना स्वतःचं काम वेगळं वेगळं पाहावं. कार्यकारी संस्था स्वतःचं काम वेगळं पाहिजे आणि न्याय संस्था स्वतःचं काम वेगळं पाहिजे. फारकत म्हणजे एकंदरीत विभक्त होणे. ह्या दोन्ही संस्थांना स्वतः काय व्हावं, एकत्र काम करू नये तर वेगळं वेगळं काम करावं, असं एकंदरीत या ठिकाणी म्हणजे एकंदरीत राष्ट्रीय सभेने अशी मागणी केली होती. तर बघा, राष्ट्रीय सभेचं जे काही अधिवेशन झालं होतं तर याच्यामध्ये असे ठराव मांडण्यात आले होते. तर कोणता ठराव होता ते? तर लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांच्यात काय व्हावी, फारकत व्हावी, असे विविध ठराव. मग ते वरचे पण ठराव आले, मी तुम्हाला आधी बोललेली आहे की काय असावं, विधिमंडळात प्रतिनिधित्व असावं भारतीयांना. त्याच्यानंतर जे काही शिकलेले लोक आहेत त्यांना नोकऱ्या वगैरे मिळाव्यात आणि लष्करावर खर्च कमी करावा, असे ठराव होते ते. बघा, राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला? कोणती होती ब्रिटिशांची ती नीती? तर ब्रिटिशांची नीती होती फोडा आणि राज्य करा. नेमकं काय म्हणणं आहे बरं फोडा आणि राज्य करा? तर ब्रिटिशांची ही कूटनीती होती. त्यांना काय करायचं होतं, भारतीयांमध्ये फूट पाडायची होती. म्हणजे भारताचे तुकडे तुकडे करायचे होते, त्यांना विभागायचं होतं. जाती, धर्म म्हणजे भौतिक प्रदेश अशा पद्धतीनं विविध कारणानं त्यांच्यामध्ये फूट पाडायची होती. आणि फूट पाडले की काय होतील, ते त्यांच्यात लढत राहतील आणि त्यांच्यावर आपण राज्य करत राहू, अशी त्यांची एक प्रकारे कूटनीती त्यामागे होती. तर इथं म्हटलंय की राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला? तर केला बघा, फोडा आणि राज्य करा. ते त्यांना स्वतःला म्हणलेलं आहे. बऱ्याच जणांना सहज वाचलं की वाटते कसं की हे भारतीयांना म्हटलंय की फोडा आणि राज्य करा. तसं नव्हतं ते. त्यांना स्वतःला म्हणलं की फोडा आणि राज्य करा. मग फोडा आणि राज्य करा म्हणजे भारताचे काय करा, तुकडे करा. जसं भारतामध्ये आपण काय करू, एक प्रकारे हिंदू मुस्लिम असेल किंवा मग हिंदू हिंदू त्यांच्यामध्ये धर्मानं वगैरे धर्म, जाती, प्रांत याच्यामध्ये काय करायचा, वाद निर्माण करायचा आणि आपण त्यांच्यावर राज्य करायचं, असं तो म्हणजे असं एक कट कारस्थान होतं. मवाळ नेत्यांनी लष्करी खर्चाबाबत कोणता ठराव मांडला होता? तर कोणता ठराव होता तो? लष्करी खर्चात वाढ व्हावी, अजिबात नाही. लष्करी खर्च तसाच ठेवावा, हे पण नाही. लष्करी खर्चात कपात व्हावी. काय म्हणलं होतं राष्ट्रीय सभेनं की लष्करी खर्चात कपात करा. काय गरज आहे दारू, गोळा किंवा शस्त्रास्त्रावर एवढा खर्च करण्याची?
तो खर्च कमी करा आणि तो जो काही पैसा आहे तो लोककल्याणासाठी, लोकांच्या ज्या काही योजना आहेत यांच्यासाठी तो पैसा वापरा, असं राष्ट्रीय सभेचं मत होतं. त्याच्यानंतर लष्करी खर्च बंद करावा हे पण नाही. बघा खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. तर आपल्याला विधान दिलेत, आता विधानाकडे नीट पाहायचे. आधी आपल्याला सांगितलंय अयोग्य, म्हणून आपण आधी लक्षात ठेवायचं की आपल्याला चुकीचं विधान निवडायचे. मग विधानाकडे जायचं. बघा मवाळ युगाचा कालखंड 1905 ते 1920 पर्यंतचा मानला जातो. हे अगदीच काय आहे, तर अगदीच म्हणण्यापेक्षा 100% चुकीचं आहे. कारण मवाळांचा जो कालखंड आहे तो आहे बघा 85 ते 1905. म्हणजे हा जो कालखंड दिलेला आहे तो दिलाय जहाल या गटाचा आणि हा जो दिलेला आहे तो मवाळ या गटाचा दिलेला आहे. म्हणजे मवाळांचा कालखंड इथं चुकीचा दिलाय. इथं म्हटलंय की जहाल युगाचा कालखंड हा 1885 तो 1905 पर्यंतचा मानला जातो. तर हे पण विधान चुकीचं आहे. 2 विधान आतापर्यंतची चूक आहेत. त्यानंतर क विधान दिले, ब्रिटिशांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी खोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. हे मात्र अगदी बरोबर आहे. आपल्याला पाहिजे अयोग्य विधान. मग अ आणि ब हे काय आहेत, अयोग्य आहेत. अ ब, फक्त अ ब हे काय आहेत, अयोग्य. तर बघा मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे मवाळांचा गट, म्हणजे इसवी सन कार्यकाळ वगैरे सांगितलेलंच आहे. ते आपल्याला काय पाहण्याची गरज आहे का, अजिबात नाही. आणि ब्रिटिशांचं ते कुटील कारस्थान फोडा आणि राज्य करा याच्याविषयी पण काय बोलण्याची गरज नाही. पुढे जाऊया. बघा लोकमान्य टिळकांनी सरकारवर टीका करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले. तर लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्राविषयी बोललेलं आहे. तर ते वृत्तपत्र कोणतं होतं, तर केसरी आणि मराठा. कोणतं वृत्तपत्र होतं, केसरी आणि मराठा. तर हे जे काय मराठा आहे की नाही बघा, तुम्हाला वाटेल की हे वृत्तपत्र मराठीत असेल, पण नाही. मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होतं, तर ते होतं बघा इंग्रजीमध्ये, इंग्लिश मध्ये होतं ते. आणि हे केसरी कशात होतं, तर मराठीमध्ये. हे बघा तुम्हाला इथं दिसेल केसरी मराठा या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. मग बंगाल प्रांतामधील काय, बंगाल प्रांतामध्ये अमृत बझार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. तर जहाल हा जो काही गट होता तर त्यांना सुरू केलेलं किंवा चालवलेलं वर्तमानपत्र ते म्हणजे अमृत बजार पत्रिका आणि बंगाल प्रांतामधून ते चालवलं जात असे. बघा खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधान शोधा. आता बघा इथं विधान दिले. बंगाल प्रांतात जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र अमृत बजार पत्रिका होते. अगदी बरोबर आहे, आपण आत्ताच वाचून आलो. त्यानंतर ब विधान आहे, लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी अमृत बजार पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले. तर मी तुम्हाला सांगितलं ना की लोकमान्य टिळकांचे कोणते होते, केसरी आणि मराठा. मग हे अमृत बजार पत्रिका हे त्यांचं नव्हतं, म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचं आहे. हे जे काय अमृत बजार पत्रिका कुठे गेलं, तर हे जे अमृत बजार पत्रिका आहे ते शिशिर कुमार घोष, शिशिर घोष आणि मोतीलाल घोष या 2 भावांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. पुढे म्हणजे आपलं उत्तर राहिलं ना सांगायचं. बघा तर या ठिकाणी आपल्याला अयोग्य पाहिजे, तर अयोग्य कोणतं आहे, तर फक्त ब हे काय अयोग्य. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात डॅश हा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला, तर ते ग्रंथ होता बघा गीता रहस्य. कोणता ग्रंथ होता, गीता रहस्य. तर मग गीता रहस्य मध्ये नेमकं काय सांगितलं, तर गीता रहस्य मध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. म्हणजे गीता रहस्य या ग्रंथाचा गाभा काय आहे, तर कर्मयोग आहे. लोकांनी कृतिशील राहावं असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचा गाभा काय आहे, तर कर्मयोग. कर्मयोग हा काय आहे, गाभा आहे. असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता, म्हणून या ठिकाणी मी सांगत आहे. कारण PYQ चा आपण काय केलेला आहे, असा सारासार अभ्यास केलेला आहे. सगळ्याचा सगळा अभ्यास आपला झालेला आहे PYQ चा. त्याच्यामुळं काय प्रश्न तयार म्हणजे काय प्रश्न आलेला आहे आणि काय बनवायचं आहे याच्यावरच आधारित आपलं हे जे काही सेक्शन चालतं ते. म्हणूनच मी तुम्हाला एवढं विश्वासानं सांगत आहे
की जर तुम्ही हे लेक्चर करत असाल तर नक्कीच तुम्ही काय करणार, टीईटी मध्ये नुसतं पास नाही तर घवघवीत यश मिळवणार आहात. त्यानंतर पीडीएफ विषयी बोलायचं म्हणजे बघा, जर तुम्ही समजा पैसे वगैरे पे केले असतील, तुम्हाला लगेच लगे पीडीएफ मिळालं नसेल, कारण की जर त्याला मेसेजला पाहण्यात आलं म्हणजे पाहिलं नसेल तर थोडासा वेळ होऊ शकतो. त्यामुळे एवढं घाबरून जाण्याचं वगैरे काहीही कारण नाहीये. मी काय म्हणाले तुम्हाला, नुसते तुम्ही पैसे टाकलेत आणि पीडीएफ जर मिळालं नाही तर एवढं घाबरून जाण्याचे कारण नाही, हे तर काहीच नाही. जर तुमचे चुकून हुकून समजा जास्तीचे पैसे आले तरी सुद्धा घाबरून जाऊ नका. तुमचे ते पैसे पण रिटर्न करण्यात येतील. एवढंच काय, कोणाचे 5 रुपये जरी जास्त आले तरी सुद्धा ते रिटर्न करण्यात येतील. त्यामुळं थोडासा वेळ लागला पीडीएफला वगैरे, कुणी कामात वगैरे असल्यामुळं असं होऊ शकतं. त्यानंतर जर बोलायचं झालं तर सत्यार्थ प्रकाश हे जे पुस्तक आहे ते स्वामी दयानंद सरस्वती यांचं आहे. आपण अगोदरही पाहिले, ते लिहून देत नाही मी तिथं. त्यानंतर माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजींचं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणाचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. ही उगाच चलत चलत माहिती राहू द्या लक्षात. तर बघा, इथं तुम्हाला दिसेल गीता रहस्य कोणाचं आहे तर लोकमान्य टिळकांचं आहे. कुठं लिहिलंय तर मंडालेच्या तुरुंगात लिहिलेलं आहे. त्यानंतर याचा गाभा काय आहे तर कर्मयोग आहे. लोकांनी कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता. आणखी इथं काय महत्वाचं बघा, की लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी काही धार्मिक कामं काय केलेली आहेत, धार्मिक कार्य काय केली त्यांना सुरू केलेली आहेत. जसं की म्हणायचं म्हणजे तर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती, गणेश उत्सव अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यामुळं काय होतील तर लोक एकत्र येतील. जर लोक दुसऱ्या कारणाने एकत्र आली तर त्याला इंग्रज काय करतील, अडवतील, म्हणजे शासन अडवेल. परंतु धार्मिक कारणासाठी जर एकत्र आले लोक तर त्यांचा काय होणार नाही, त्यांना म्हणजे एकंदरीत ब्रिटिशांना अडवता येणार नाही. असंही यामागचं कारण होतं. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. आता इथं विधान आपल्याला काय दिलीत बघा. 1897च्या प्लेगच्या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. अगदी बरोबर आहे. हा जो काही अधिकारी आहे तो म्हणजे 1897ला प्लेगची जी साथ आली होती त्या त्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याला नेमण्यात आलं. मग त्यानं काय केलं, झाडाझडती म्हणजे रोगी कोण आहेत ते शोधण्यासाठी झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. लोकांवर जुलूम जबरदस्ती केली. तर ही सर्व कारण म्हणजे ही कामं कोणी केली ते रँडनं केलेली आहेत. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी, इथं काय म्हणलंय, लोकमान्य टिळकांनी रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला. हे मात्र विधान चुकीचं आहे. वध तर केला, कोणाचा केला, रँडचा वध केला, आणि करायलाच पाहिजे होता ना, कारण लोकांवर खूप जुलूम आणि जबरदस्ती करणारा हा अधिकारी होता. त्याला संपवलं ते बरं केलं, परंतु लोकमान्य टिळकांनी हे काम केलेलं नाही. हे काम केलं बघा चाफेकर बंधूंनी. कोणी केलं, चाफेकर बंधूंनी केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. आपल्याला विधान योग्य शोधायचं आहे, म्हणून फक्त हे काय आहे, योग्य. आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती सर्व इथं दिसते तुम्हाला. की काय, 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती. प्लेगनं काय केला होता, हाहाकार माजवला होता आणि मग शेकडो लोक काय झाली, मृत्युमुखी पडली. आणि या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची काय करण्यात आली, नेमणूक करण्यात आली. प्लेगचे रोगी शोधून काढणे, त्याचबरोबर झाडाझडती घेणं, ही सगळी कामं यानं काय केली, सुरू केली. लोकांवर जुलूम जबरदस्ती केली आणि याचा बदला म्हणून काय केलं, चाफेकर बंधूंनी, मी तुम्हाला म्हटलं ना लोकमान्य टिळकांनी नाही म्हणून, चाफेकर बंधूंनी त्याचा काय केला, वध केला. आणि मग सरकारनं कुणावर आरोप घातला त्याचा, तर लोकमान्य हो का सरकारने टिळकांचा या कटाशी काय केला, संबंध जोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलं का, तर नाही आलं. सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना पुन्हा काय केलं, तुरुंगात टाकलं. बघा, इथे आपल्याला विधान दिले. विधान अ आहे, हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे भारतीयांनी ठरवले. मला सांगा, हा जो काही अवलंब केला, ही जी काही नीती अवलंबली, ही भारतीयांनी अवलंबली का, तर नाही. कोणी अवलंबली, ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी.
हे इंग्रजांचं काम होतं, भारतीयांचं होतं का? नाही. म्हणून हे विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर ब विधान आहे, लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. अगदीच बरोबर आहे हे विधान. म्हणजे काय आहे? अयोग्य आहे. अयोग्य. ब योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा तुम्हाला जे सांगितलं तेच इथं दिसतंय. खोडा आणि राज्य करा ही जी काही नीती होती ती कोणाची होती? ब्रिटिशांची होती. त्याच्यानंतर जो काही व्हाईसरॉय आला, म्हणजे आता बघा, हा व्हाईसरॉय होता लॉर्ड कर्झन. यानं काय केलं, की आता ही फुटीर टाकायची होती ना त्यांना, म्हणून त्यांना केलं काय, तर बंगाल प्रांत जो आहे तो फोडण्याची तयारी केली. म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल याचे काय करायचे होते, त्यांना 2 तुकडे करायचे होते. पूर्व बंगालमध्ये कोण होतं, तर जास्त मुस्लिम होते आणि पश्चिम बंगालमध्ये कोण होतं, तर जास्त हिंदू होते. म्हणजे एकंदरीतच ह्यांना हिंदू मुस्लिम यांना काय करायचं होतं, वेगवेगळं करायचं होतं. म्हणून त्यांना कारण काय सांगितलं, ह्या लॉर्ड कर्झन म्हणला, की बाबा हे जे काही बंगाल प्रांत आहे तो खूप मोठा प्रांत आहे. प्रशासकीय कामासाठी आम्हाला काही ते अडचण येत आहे. त्यासाठी याचे काय करायचे म्हणा, तुकडे करायचे, असं यानं आपल्याला सांगितलं. म्हणजे एक कारण पुढं केलं. तर हे सर्व आपल्याला आपण पाठीमागं पाहिलेलं आहे, की काय होते, कोणतं योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे, आपण ते पाहिलं बघा. पूर्व बंगाल म्हणजे फाळणीसाठी मुस्लिम मुस्लिम बहुसंख्याकांचा काय होता, तर पूर्व बंगाल होता आणि हिंदू बहुसंख्याकांचा काय होता, तर पश्चिम बंगाल होता. तर अशी हिंदू मुस्लिम अशी फूट काय करायची होती, त्यांना पाडायची होती आणि एकंदरीतच हा त्यांचा काय होता, तर छुपा हेतू होता. डॅश हा बंगाल फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. तर बंगालची फाळणी कधी जाहीर केली? बघा, जाहीर केली आणि रद्द केली याच्या तारखा वेगवेगळ्या असणार आहेत, बरोबर की नाही? तर बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905 ला जाहीर झाली होती आणि तो दिवस फक्त बंगाल प्रांतातच नव्हे तर अख्ख्या भारतभर शोक दिन म्हणून काय केला, त्या ठिकाणी पाळण्यात आला होता. बघा मग याचं उत्तर काय येईल, तर 16 ऑक्टोबर. मग पुढा नंतर ही जी काही फाळणी आहे ती रोखण्यासाठी भारतभर काय झाल्या ठिकाणी, विविध ठिकाणी सभा असतील, रॅली असतील, म्हणजे विविध त्या ठिकाणी काय केल्या, तर जेवढे होतील तेवढे प्रयत्न करण्यात आले. भारत म्हणजे बंगालची जी काही फाळणी होणार होती, तुकडे होणार होते, ते काय करायचे होते, तर रोखण्यासाठी काय काय केलं ते आपण इकडे जरा सविस्तरच बघूया. बघा, जे सांगितलं तेच आहे. बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतभर काय केला होता, हा म्हणजे बंगालची जी काही फाळणी आहे त्याला विरोध केला आणि 16 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे, हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून काय केला, पाळण्यात आला. मग याचा निषेध म्हणून रॅल्या काढण्यात आल्या. वंदे मातरम हे गीत काय केले, सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला. सरकारी शाळा असतील, महाविद्यालय असतील, त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. म्हणजे जे काही सरकारी शाळेमध्ये वगैरे ऍडमिशन होते विद्यार्थ्यांचं, म्हणजे त्यांचे कोणाचे लेकरं वगैरे जात होते ते त्यांना पाठवले नाहीत. आणि मग याच्यामध्ये जवळपास लहान थोर सगळेच जण या सभेमध्ये म्हणजे या रॅलीमध्ये काय झाले, तर सर्व सामील झाले. एकंदरीतच हा उठाव खूप मोठा उठाव त्या ठिकाणी मानण्यात येईल. मग तुम्हाला वंगभंग या शब्दाचा अर्थ पण सर्वांना माहित असला पाहिजे. तर बघा, एकंदरीतच बोलायचं म्हणजे हे वंगभंग हे दोन्ही शब्द कसे आहेत, तर संस्कृत शब्द आहेत. बघा, पहिला शब्द काय आहे, तर वंग आहे आणि दुसरा शब्द काय आहे, तर भंग आहे. तर वंग म्हणजे काय, तर बंगाल प्रांताचा प्रदेश. काय अर्थ होतो, बंगाल प्रांताचा प्रदेश म्हणजेच वंग. आणि भंग म्हणजे काय, तर फाळणी, तुम्ही काय म्हणा, फाळणी म्हणा किंवा मग तुकडे म्हणा किंवा फोडणे म्हणा किंवा मग तोडणे म्हणा, तुम्हाला जे जे म्हणू वाटेल ते म्हणा. तर वंगभंग म्हणजेच बंगाल प्रदेशाची फाळणी असा याचा अर्थ होतो. दोन्ही शब्द संस्कृत आहेत. अर्थ समजला म्हणजे कसं होतंय, जरा त्याच्याविषयी माहिती असेल तर उत्तर आपल्याला जरा लवकर सापडेल. तर मी बाकीचं सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे. बघा, वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले नाही असं म्हटलंय.
आपण काय करतो, वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व हे लगेच वाचलेलं असते बा, हे आहे. पहिल्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी दिसले की लगेच तुम्ही तिकडे जाऊन गोल करता. पण बघा शेवटी काय म्हणलंय, नाही विचारलंय, नाही. तर त्या अशा म्हणजे आपलं कसं होतंय, अभ्यास खूप होते, परंतु ह्या अशा जे छोट्या मोठ्या चुका आहेत त्याच्यामुळं आपले जवळ घरी आल्यावर कळते की आपले 5-6 मार्क असेच फुकट गेले. ते फुकट जाऊ देऊ नका. बघा, वंगभंग जे आंदोलन आहे, आता तुम्हाला सरळ सरळ सांगायचं म्हणजे बंगालची फाळणी जाहीर झाली होती 1905 ला, बरोबर की नाही? आणि ती रद्द करण्यात आली 1911 ला. तर आणि महात्मा गांधीजी भारतात आले 1915 ला. म्हणजे 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधीजी भारतात आले. आणखीन एक तुम्हाला महत्वाचं सांगते की 9 जानेवारी हा प्रवास दिन म्हणून साजरा करतात. असाही प्रश्न येऊन गेलेला आहे. मग का करतात? तर महात्मा गांधीजी त्या दिवशी काय आले होते, भारतात आले होते, म्हणून 9 जानेवारी हा प्रवास दिन म्हणून साजरा करतात. मग आता ते तर जाऊ द्या. मग तुम्ही सांगा मला की वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं नाही? तर महात्मा गांधीजींनीच केलं नसेल ना. कारण की ही घटना घडामोडी आहेत 1911 पर्यंतच्या, आणि महात्मा गांधीजी तर तेव्हा नव्हतेच ना इथं. म्हणून कोण नव्हतं? तर महात्मा गांधीजी नव्हते. मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर हे सर्वच्या सर्व होते त्याच्यामध्ये. बघा इथं तुम्हाला दिसेल बघा, वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पुन्हा आनंद मोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांना केलेलं आहे. त्या मग एकंदरीत सर्वांनी एवढा प्रतिकार केला, एवढा प्रतिकार केला त्या बंगालच्या फाळणीचा, की अक्षरशः सरकारला एक पाऊल काय करावं लागलं, मागे घ्यावं लागलं. आणि 1911 ला काय केली, ब्रिटिशांना बंगालची फाळणी रद्द केली. म्हणतात ना, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अशा पद्धतीनं त्यांना काय केलं, ब्रिटिशांना खाली वाकायला मजबूर केलं. पुढे जाऊया. त्याच साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 1911 ला बंगालची फाळणी रद्द झाली. बघा, फाळणी रद्द झाली आणि जाहीर झाली याच्यावर घटनाक्रम नेहमी विचारला जातो. त्यामुळं कधी जाहीर झाली बंगालची फाळणी? तर 1905 ला. आणि रद्द कधी झाली? तर 1911 ला. पुढे 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश यांनी व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. तर बघा 1906 ला जे काही राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं, या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते अध्यक्ष होते बघा दादाभाई नौरोजी. आणि दादाभाई नौरोजीनंच काय केलेलं आहे, तर स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केलेला आहे. आणि मग याच्यामधूनच मग त्यांना स्वदेशासन म्हणजे त्याचे चतुसूत्री, बहिष्कार टाकणे वगैरे वगैरे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्याच व्यासपीठावरून लोकांमध्ये रुजवलेल्या आहेत. लोकांना एकमताने त्या ठिकाणी कार्य करण्यास त्या ठिकाणी म्हणजे सुरुवात करायला भाग पाडलेलं आहे. पुढे जाऊया, अधिकची माहिती बघा. दादाभाई नौरोजी विषयी आपण अधिकची माहिती पाहूया. आता तिथं 1906चं जे काही राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी होते. आणि त्यांनी व्यासपीठावरून काय केलं, स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. मग नेमकं काय म्हणणं होतं त्यांचं, तर ते काय म्हणले व्यासपीठावरून हे पण आपण इथं आता जाणून घेऊया. बघा, अध्यक्षीय भाषणात त्यांना एकजूट करा, निटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य होईपर्यंत किंवा साध्य करा, असं त्यांचं काय होतं, म्हणणं होतं. म्हणजेच आज जे काही लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत आहेत, त्यांना वाचवता येईल असं म्हणणं दादाभाई नौरोजी यांचं होतं. आता इथं आपल्याला विधान दिलेत आणि आपल्याला योग्य विधान शोधायला सांगितलंय. आपलं कामच ते आहे शोधाशोधीचं. मग चला, तर अविधान दिलंय 1906च्या अधिवेशनात स्वराज्य, कोणता? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेनं एकमतानं स्वीकारली. मी तुम्हाला आधी बोलले हे काय आहे विधान, योग्य आहे. त्यानंतर काय म्हणलंय की 1905 मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. अगदी बरोबर आहे. आणि 1905 ला जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन जे झालं होतं, या अधिवेशनाचे अध्यक्ष पण कोण होते? हे नामदार गोपाळ कृष्ण गोखलेच होते.
कुठे विचारलं तर लक्षात ठेवा. बघा, दोन्ही विधान योग्य आहेत. अ, ब दोन्ही काय आहेत? योग्य. पर्याय क्रमांक 3. तर थोडक्यात आपण इथं जरासं जाणून घेऊया नेमकं काय काय घडलं होतं बघा. बघा, स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ असं भारतीयांचं मत होतं आणि ते योग्य पण होतं. स्वदेशींच्या मार्गाने किंवा स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ, अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि त्यातून आपल्या देशाचे हित साधता येईल. म्हणजे एकंदरीतच देशाच्या हिताच्या गोष्टी त्या ठिकाणी घडू लागल्या. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी. कोणती पहिली पायरी होती? परदेशी वस्तू वापरायच्या नाहीत, त्याच्यावर काय करायचा? बहिष्कार टाकायचा. आणि परदेशी राजवटीवर पण बहिष्कार टाकायचा. राजवटीवर बहिष्कार टाकायचा म्हणजे मतदान वगैरे जे असेल ना, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं नाही? भाग घ्यायचा नाही. ही होती बघा दुसरी पायरी. आणि बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घातला जाईल. बघा, जे काही झाडाचे मुळं असतात की नाही, ते मुळच काय करत असतात? त्या झाडाला धरून ठेवत असतात किंवा उभं ठेवायला काय देतात? ताकद देतात. त्याच पद्धतीनं जर समजा अशा पद्धतीची ही पहिली पायरी आणि दुसरी पायरी जर अवलंबली तर ब्रिटिशाच्या साम्राज्यावर काय करता येईल? घाव घालता येईल त्याच्या मुळावर. असं काय केलं? नेत्यांचं म्हणणं होतं. तर हे तर सर्व बरोबर आहे. तर दुसरं असं विधान होतं की 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. तर हे पण विधान काय आहे? योग्य आहे. तर त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं? तर हे जी काही संस्था स्थापन केलेली आहे किंवा याची भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे, त्याच्या मागचं काय म्हणणं, काय हेतू होता? तर लोकांमध्ये काय करायची? देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे, धर्म व जाती याच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे हे भारत सेवक समाजाचं काय होतं? मुख्य उद्देश किंवा ध्येय होतं. जहाळ व मवाळ यांच्यातील मतभेदाविषयी चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की राष्ट्रीय सभा सुरुवातीला हे जहाळ आणि मवाळ हे काय होते? एकाच छताखाली काम करणारे म्हणजे राष्ट्रीय सभेमध्ये काम करणारे नेते होते. परंतु विचारांचा मवाळांचा प्रवाह वेगळा होता विचारांचा आणि जहालांचा वेगळा होता. या कारणास्तव यांच्यामध्ये फूट पडली. तर आपल्याला या फूट पडण्यामागचं चुकीचं कारण शोधायचं आहे. आलं का लक्षात? मग चला बघा, विधान आहेत. राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907च्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले. अगदीच बरोबर आहे. त्यानंतर स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. अगदी बरोबर आहे. कारण मवाळ कसे होते? सनदशीर मार्गाने चालणारे होते. म्हणजे इंग्रजांचे किंवा सरकारचे जे काही नियम असतील, कायदे असतील, हे काय करायचे? म्हणा पाळायचे असं म्हणणं होतं मवाळांचं. त्याच्यामुळं काय? तर त्यांच्या मालावर बहिष्कार टाकणं हे म्हणजे काय होईल? त्यांच्या विरोधात काम केल्यासारखं होईल ना. त्यामुळं मवाळांनी काय केलं? याला विरोध केला. तर ते बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला. अगदी बरोबर आहे. त्यानंतर नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. हे पण योग्य आहे. त्यानंतर चौथं विधान आहे. महात्मा गांधी यांनी मवाळ गट व जहाल गट यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हे विधान मात्र काय आहे? चुकीचं आहे. आणि आपल्याला चुकीचं शोधायचं होतं. भेद पडण्यामागचं चुकीचं विधान. बघा, इथं काय पाहिजे होतं? महात्मा गांधी ऐवजी मध्यस्थी कुणी केली? बघा, जे काही जहाल गटाचे बघा संघर्ष करणारे, तीव्र संघर्ष करणारे जरी लोक असले तरी परंतु त्यांना राष्ट्रीय सभेमध्ये काय करायची नव्हती? फूट पडू द्यायची नव्हती. कारण की सर्व जर एक मतानं असतील तर देशाला स्वातंत्र्य लवकर मिळेल. त्यासाठी त्यांना असे 2 गट नव्हते पाडायचे. त्यासाठी लाला लजपतराय हे जहाल गटाचे होते तरी सुद्धा त्यांना काय केली? या 2 गटामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न कोणी केला? लाला लजपतराय यांनी केला. तर लाला लजपतराय हे ह्याचं योग्य होतं बघा. मग तुम्हाला ते कुठं मिळणार आहे? इथं बघा, इथं दिसल कुठंतरी. हा, इथं बघा, लाला लजपतराय
यानं काय केली, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं आपल्याला काय ठेवायचंय, की भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पडून चालणार नाही, असं मत कोणाचं होतं, तर टिळकांचं होतं. बघा, यदा कदाचित जर विचारलं की बाबा हे असं मत कोणाचं होतं, की राष्ट्रीय सभा हे काय आहे, तर राष्ट्रीय व्यासपीठ आहे, त्यामुळं असे याच्यामध्ये मतभेद होता कामा नयेत, असं मत कोणाचं होतं, तर ते होतं टिळकांचं. आणि अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला व तडजोड अशक्य झाल्याने अखेरीस काय झालं, तर राष्ट्रीय सभेचे दोन तुकडे झाले किंवा त्यांच्यामध्ये फूट पडली. आता बघा, इकडे तर राष्ट्रीय सभेमध्ये फूट तर पडलेली होतीच, परंतु तिकडे दुसरा एक मुद्दा असा होता की बंगालच्या फाळणीचा, है की नाही. आणि या बंगालच्या फाळणीचं जे काही म्हणजे प्रतिकार आहे, तो खूप तीव्र प्रतिकार त्या ठिकाणी झाला आणि मग ब्रिटिशांना त्याला आवर घालणं फार म्हणजे अवघड झालं. त्यामुळं ब्रिटिशांना दडपशाहीचं धोरण अवलंबलं आणि दडपशाहीच्या धोरणामध्ये कसं केलं, कोणावर कुठलेही खटले बांधून किंवा कुठलेही खटले लादून त्यांना काय करू लागले, अटक करू लागले, त्यांना हद्दपार करू लागले, विविध म्हणजे कारावास वगैरे शिक्षा वगैरे त्या ठिकाणी ते ठोठावू लागले. तर त्याच्यामध्येच आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. बघा, योग्य जोड्या लावा. तर लोकमान्य टिळकांसोबत काय झालं, तर त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करण्यात आला. राजद्रोह म्हणजे कसं, की जे काही सरकार आहे, सरकारच्या विरोधात कट कारस्थान करणं. जसं की जे काही वर्तमानपत्र असतील, तर वर्तमानपत्रामध्ये सरकारच्या विरोधी लिखाण करणं किंवा मग त्यांचे नियम, त्यांचे कायदे मोडणं, याला काय म्हणतात, राजद्रोह. लक्षात ठेवायचं. तर लोकमान्य टिळक त्यांना काय केलं, राजद्रोहाचा त्यांच्यावर आरोप केला. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा झाली आणि लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार करण्यात आलं. म्हणजे समोरासमोरच्या जोड्या काय आहेत, योग्य आहेत. पहिल्याचं अ, दुसऱ्याचं ब आणि तिसऱ्याचं क. पर्याय क्रमांक 1. म्हणजे मला सोपं जावं याच्यासाठी मी काय केलं, असं जरा सोपं घेतलं करून. परंतु माहिती तर तुम्हाला मिळणारच आहे की नाही याच्यातून. बघा, बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवले. त्याच्यानंतर हे बिपिनचंद्र पाल जे आहेत, यांना काय केली, कारावासाची शिक्षा ठोठावली. तर लाला लजपतराय यांना काय केलं, पंजाबमधून हद्दपार केलं. म्हणजेच एकंदरीत हे बघा, हे लाल बाल पाल मी मगाशीपासून तुम्हाला सांगते की नाही, हे काय आहेत, जहाल गटाचे नेते आहेत. बघा, लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने डॅश मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. कधी झाली मुस्लिम लीगची स्थापना, तर 1906 ला झाली. तर आपल्याला घटना दिल्या जाऊ शकतात की मुस्लिम लीगची स्थापना असेल, त्याच्यानंतर बंगालची फाळणी असेल, बंगालची फाळणी रद्द कधी झाली, जाहीर कधी झाली, अशा आपल्याला घटना देऊन त्यांचा घटनाक्रम विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं की मुस्लिम लीगची स्थापना ही 1906 ला झालेली आहे. तर याच्या मागे पण काय कारस्थान होतं, की ब्रिटिशांना काय करायचं होतं, मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये एक दरी निर्माण करायची होती, त्यांच्यामध्ये वाद निर्माण करायचे होते. मग ब्रिटिशांनी कसं केलं, की मुस्लिमांना म्हणजे एकंदरीत आम्ही तुमच्या बाजूला आहोत असं एक काय म्हणतात त्याला, आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. याच्याविषयी अधिकची माहिती आपण इकडे पाहूया. मुस्लिमचे हित संबंध जोपासण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. कुणी केला, ब्रिटिशांनी केला बघा. आणि ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले आणि लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने काय झालं, तर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर बघा, एकंदरीतच भारतामधलं जे वातावरण होतं ते तापलेलं होतं. कसं होतं, की इंग्रज आपल्यावर काय करतायत, अन्याय करत आहेत, आर्थिक शोषण करत आहेत. त्याचबरोबर ते लॉर्ड कर्झनने काय केलं होतं, बंगालची फाळणी जाहीर केली होती आणि त्यावर पण मग ते नंतर दडपशाहीचं धोरण वगैरे अवलंबण्यात आलं. या सगळ्या कारणानं एकंदरीतच भारतामध्ये एकंदरीत वातावरण तापलेलं होतं आणि मग याच्याशी म्हणजे या गोष्टीवर थोडंसं मलमपट्टी करण्यासाठी किंवा हे सर्व
दडपून टाकण्यासाठी किंवा लोकांना वाटावं की बाबा आहे ब्रिटिश आपल्या बाजूने आहे असं करण्यासाठी एक कायदा करण्यात आला. तर आपण पाहूया, प्रश्न बघूया आता. भारतीयांच्या असंतोषाला तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी डॅश हा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. तर 1909 ला मोर्ले मिंटो कायदा, कोणता? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला बघा. तर या कायद्यानं काय झालं की भारतीयांना असं वाटलं की बाबा इंग्रज आपल्यासाठी काही ना काहीतरी करतील, असं त्या ठिकाणी या कायद्यानं दाखवून दिलं. हे बघा तुम्हाला इथं दिसेल, मोर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. या कायद्यान्वये कायदे मंडळातील भारतीय सदस्यांची संख्या काय केली? वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित. त्यानंतर आणखीन काय केलं त्यांना? आता बघा इथंच ठीक होतं. काय ठीक होतं? की भारतीयांचं प्रतिनिधित्व किंवा भारतीयांना प्रतिनिधित्व वगैरे देण्यात आलं कायदे मंडळामध्ये. परंतु या ठिकाणी आणखीन एक गोष्ट त्यांना अशी केली की मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना केली. आणि या योजनेमुळे काय झालं की जे काही भारतामधील हिंदू मुस्लिम जे ऐक्य भावना आहे ती संपुष्टात येण्यासारखंच काम आहे की नाही. म्हणजे एकंदरीत हे काय आहे? फुटीर वृत्तीचं बीज पेरल्यासारखं आहे आणि ते त्यांना मुद्दामच केलं. खालीलपैकी कोणत्या वर्षी लखनौ करार झाला? तर लखनौ करार कधी झाला बघा, तर तो झाला 1916 ला. तर बघा हे जे काही लखनौ आहे की नाही ते असं आहे बघा, लखनौ करार. थोडं वरी चमकायले, बरं ठीक आहे असू द्या. तर हे लखनौ करार जे होता, तर या करारामध्ये 1916 ला जे काही राष्ट्रीय सभेचे मतभेद आहेत मवाळ आणि जहाल गटामधले ते मिटवण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर जे काही मुस्लिम लीग आहे आणि राष्ट्रीय सभा आहे यांच्यामध्ये भेट घडून आणली. तर त्यालाच एकंदरीत काय म्हणतात? तर लखनौ करार असा म्हणतात. बघा भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील जे काही मतभेद होते, जे काही वादाचं काय कारण होतं ते मिटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणि याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा मुस्लिम लीग यांच्यातही काय झाली? समेट घडवून आणली. यालाच काय म्हणतात? तर लखनौ करार म्हणतात. म्हणजेच म्हणायचंय काय? तर मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यामध्ये जे काही भेट झाली, समेट घडून आणली, याला लखनौ करार असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या करारानुसार मुस्लिमच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेनं मान्यता दिली. म्हणजे बाबा ठीक आहे, मुस्लिमांसाठी वेगळं मतदारसंघ जाहीर करायचंय किंवा करायचंय तर ते ठीक आहे. असं काय केलं? राष्ट्रीय सभेनं मान्य केलं. त्यानंतर याच्या बदल्यात मुस्लिमांनी काय केलं? तर भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेशी काय करायचं? सहकार्य करण्याचं मुस्लिम लीगनं काय केलं? तर मान्य केलं. तर एकंदरीतच दोघांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी लढण्याचं ठरवलं असं आपल्या भाषेत आपण समजून घेऊया, बरोबर की नाही? म्हणजे राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग हे काय झाले? एकत्र आले. यालाच आपण लखनौ करार असं समजूयात. आणि राष्ट्रीय सभेनं काय केलं? जे काही मुस्लिमांचं म्हणणं होतं विभक्त मतदारसंघाचं ते यांना मान्य केलं आणि त्याच्या बदल्यामध्ये राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचं काम हे मुस्लिमांनी मान्य केलं. बघा अॅनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर अॅनी बेझंट सोबत होम रूल चळवळ सुरू करण्यासाठी कोण होतं? तर लोकमान्य टिळक होते बघा. त्यांनाच बाळ गंगाधर टिळक असं हे त्यांचं नाव आहे. लोकमान्य ही त्यांना दिलेली पदवी आहे. तर मग होम रूल म्हणजे काय? तर होम रूल म्हणजे राज्यकारभार, म्हणजे आपल्या देशाचा राज्यकारभार आपण पाहणे, याला स्वशासन असं पण म्हणायचं आपल्या भाषेत. स्व म्हणजे स्वतःच आणि शासन म्हणजे शासन. थोडं विद्यार्थी मित्रांनो कसं आहे, मला थोडी जरा जास्त समजून सांगण्याची सवय आहे. म्हणजे कसं, मी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवते की नाही त्यानुसार मला असं वाटतं की त्यांना समजलं असेल की नाही, समजलं असेल की नाही, म्हणून मी थोडं जरा एक्स्ट्राचं सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुम्हाला हे जास्त थोडंसं बोर वाटतंय का? किंवा मग मी ते सांगू की नको हे पण मला थोडं कमेंटमध्ये सांगा. मला कसं शब्द ना शब्द फोडून सांगण्याची सवयच आहे आधीपासून. या छोट्या मुलांना शिकवून लागलेली सवय आहे ती. चला पुढे जाऊया. हे बघा इथं तुम्हाला दिसेल की अॅनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी काय केलं? तर होम रूल चळवळ सुरू केली. आणि होम रूल म्हणजे काय ते आपण पाहिलेलंच आहे.
बरोबर की नाही? इथं आणखीन एक महत्वाचं आहे बघा. काय महत्वाचं आहे? तर 1914 मध्ये टिळकांनी म्हणजे टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. तुम्हाला आता माहिती आहे आधी मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांना टाकण्यात आलं होतं. असे विविध आरोप वगैरे करून आणि मग एकंदरीत 1914 ला काय झाली त्यांची सुटका झाली आणि तेव्हा लागलीच म्हणजे काय झाली होती तर महायुद्ध जे आहे त्याला काय झाली होती तिकडे सुरुवात झाली होती. कुठं सुरुवात झाली होती? तर युरोपमध्ये बघा. पहिल्या युद्धाला तोंड फुटले होते आणि या युद्धाचे थेट परिणाम भारतालाही भोगावे लागले. म्हणजे कसं की दैनंदिन जीवनाच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये प्रचंड त्याचे भाव वगैरे वाढले आणि ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंध लादले. म्हणजे आता ब्रिटिशांना तिकडे खूप पैसा वगैरे खर्च करावा लागू लागला. तर ते पैसा त्यांना कुणाकडून काढला? तर ह्या गरीब जनतेकडून, आपल्या भारतातील जनतेकडून काढण्याचा प्रयत्न केला. तर एकंदरीतच भारतामध्ये असंतोष वाढू लागला आणि त्यामध्येच अॅनी बेझंट ह्या कुठल्या आहेत बघा, आयर्लंडच्या आहेत. तर यांना आयर्लंडमध्येच होम रूल चळवळीवर काम केलेलं होतं. त्यामध्ये ह्या अॅनी बेझंट आणि आपले जे काही लोकमान्य टिळक आहेत यांनी काय केलं तर होम रूल चळवळ सुरू केली. आणि होम रूल म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की स्वतःचं शासन. बरोबर की नाही? बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे डॅश यांनी ठामपणे सांगितले. कुणी सांगितले? तर ते सांगितले बघा लोकमान्य टिळकांनी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. बघा त्याच्याविषयी अधिकची माहिती इथं आपल्याला दिसेल. इथं बघा दिसते की नाही? हे कोणी म्हटलेलं आहे? तर लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं आहे. हे बघा आपण जे मगाशी पाहत होतो की नाही होम रूल चळवळ वगैरे ती बाकीची माहिती इथं दिसत आहे तुम्हाला. आयर्लंड या देशातही वसाहतवादाविरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती आणि त्याच धर्तीवर भारतीय होम रूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले आणि ह्या होत्या बघा आयर्लंडच्या डॉक्टर अॅनी बेझंट आणि आपले इथे लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली. माझं म्हणणं कसं आहे की बाबा ओळ ना ओळ तुमच्यापर्यंत पोहोचावी याच्यासाठी हे सर्व प्रयत्न आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला विशेष पुस्तक रेफर करण्याची गरज पडू नये. कारण की आपल्याकडचे बरेचसे जण असे आहेत की ज्यांना म्हणजे काय जॉब वगैरे करून परीक्षा द्यायची आहे. मग कुणी प्रायव्हेट करत असेल, कुणी सरकारी करत असेल, परंतु वेळ फार कमी आहे. या कारणास्तव जो काही आपला म्हणजे माझा एकंदरीत जो काही कार्यक्रम हा चालू आहे, जे काही आपलं नियोजन आहे ते अशा दृष्टीने आहे. कुठलीही ओळ तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी मी हे सगळं घेऊन येत आहे. भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल असे केव्हा आणि कोणी घोषित केले? तर बघा आता एकंदरीतच भारताला स्वातंत्र्य तर द्यायचंय पण कसं द्यायचंय म्हणा टप्प्याटप्प्याने द्यायचंय. तर असं कोणी आणि केव्हा घोषित केलं? तर ते केलं बघा 1917 ला मॉन्टेग्यू यांना घोषित केलेलं आहे. याच्याविषयी अधिकची माहिती आपण नंतर पाहणारच आहोत. आता इथं जर पाहायचं झालं तर 1905 ला लॉर्ड कर्झन यांना काय केलं होतं? तर बंगालची फाळणी जाहीर केली होती. ती काय होती? जाहीर केली होती. त्यानंतर 1885 ला ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांना काय केलं होतं? जी काही राष्ट्रीय सभा उभारण्यात आली होती तर त्याला पाठिंबा दिला होता बघा. हे पण इंग्रज अधिकारी होते. आता जी काही माहिती दिली आपली ती माहिती सर्वच्या सर्व तुम्हाला इथं दिसेल की भारताला काय करायचं टप्प्याटप्प्यानं स्वशासनाचे अधिकार, जबाबदारी, राज्य पद्धती देण्यात येईल असं मत कधी तर 1917 मध्ये तत्कालीन भारत मंत्री कोण होते तेव्हाचे भारत मंत्री तर मॉन्टेग्यू यांना काय केलं? घोषित केलं. सरकार जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला काय करेल? सहकार्य करेल असं टिळकांनी जाहीर केलं. आणि जे काही टिळकांनी जाहीर केलं म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला काय म्हणतात? तर प्रतियोगी सहकारिता असं म्हणतात. म्हणजे की जर शासन काय करत असेल, आमच्या मागण्या मान्य करत असेल तर आम्ही म्हणजे भारतीय लोक सुद्धा काय करेल? शासनाला मदत करेल अशा पद्धतीचं आश्वासन लोकमान्य टिळकांनी दिलं आणि याच आश्वासनाला
प्रतियोगी सहकारिता असं म्हणतात. बघा इथं विधान आहे की सरकार जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला काय करेल, सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले. अगदी बरोबर आहे. त्यानंतर ब विधान दिले, लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हे धोरण जाहीर केले. हे पण काय आहे, योग्य आहे. आत्ताच आपण पाहिले, त्याच्यामुळं आणखीन जास्तीची माहिती घेण्याची गरज नाही. तर दोन्ही काय आहेत, विधान योग्य आहेत. बघा 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने केलेला मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा कशाशी संबंधित होता? तर तो होता बघा भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणणे याच्याशी संबंधित होता. मग तीच माहिती तुम्हाला इथे दिसेल की बघा 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं काय केलं, भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला आणि त्याला मॉन्टेग्यू काय म्हणतात, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतात. या कायद्याने काय झालं तर बिनमहत्वाची खाती काय केली, भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली, ज्याचं की काहीच महत्व नाही. परंतु जे काही महसूल असेल, अर्थ असेल, गृह असेल अशी जी खाती आहेत ती कोणाकडे ठेवण्यात आली, तर ती गव्हर्नरकडे किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे किंवा ब्रिटिशांकडे ठेवण्यात आली. मग एकंदरीतच काय झालं की हा जो काही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे या कायद्यावर टीका करताना कोण म्हणाला, लोकमान्य टिळक म्हणाले की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. असं कुठल्या कायद्याचा म्हणजे कोणत्या कायद्यावर टीका करताना म्हणलंय लोकमान्य टिळकांनी, तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर टीका करताना म्हणले. कारण की काय, त्यांना म्हणले तर खरं की तुम्हाला आम्ही हक्क देऊ वगैरे वगैरे, परंतु अशी खाती भारतीय मंत्र्यांकडे देण्यात आली की ज्याचा काही फायदाच नव्हता. आणि जे काही कामाचे जे काही खाते आहेत ती सर्वचे सर्व खाते आपल्या झोळीमध्ये किंवा आपल्याकडे ओढण्यात आली आणि जी काही बिनकामाचं आहे ती भारताकडे म्हणजे भारताकडे किंवा भारतातील मंत्र्यांकडे देण्यात आली. आता बघा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरवण्यात आले. कुठं भरवण्यात आले, तर मुंबईला भरवण्यात आले. आता हे जे काही 2-4 प्रश्न आहेत ते प्रश्न कसे आहेत, तर PYQ चे प्रश्न आहेत, जेणेकरून तुम्हाला ते जर सुटू लागले तर समजायचं की आपला अभ्यास पूर्ण झाला. आलं लक्षात? या ठिकाणी माझ्या परीनं होईल त्या पद्धतीनं मी 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमच्या पुस्तकातील ओळ ना ओळ तुमच्या लक्षात यावी, त्याचबरोबर तुमच्या नजरेखालून जावी याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर मग राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन आपण बघितलं ना, ते गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा वगैरे आहे की नाही, आठवत असेल थोडंफार, तर ते मुंबईमध्ये आहे बघा. आणि हे पण सांगते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, उमेशचंद्र बॅनर्जी होते, जे की कोलकात्याचे नामवंत वकील होते. असं मी तुम्हाला हे गोष्ट रूपाने का सांगते की ते तुमच्या लक्षात यावं. आता तुम्हाला सांगायचं म्हणून उगा मी माझा मोठेपणा सांगा ना, पण मी वर्गात शिकवताना मी असं कधी पुस्तक वगैरे हातात घेत नाही. अशीच गोष्ट सांगितल्यासारखी विद्यार्थ्यांना सांगते आणि मग ते एकदम विस्तृत असं उत्तर लिहितात बघा परीक्षेमध्ये. मग त्याच नीतीचा अवलंब मी इथं करत आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेतरी तुमच्या म्हणजे TET पास होण्यामध्ये हातभार लागावा याच्यासाठी. पुढे जाऊया. आता हे सर्वचे सर्व प्रश्न हे PYQ चे आहेत बघा. बघा खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा. मग पहिलं विधान आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानं महत्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली. तर हे सोपवण्यात आली का, तर नाही. आताच आपण पाहिलं की बिनकामाची जी खाती होती ती भारतीय मंत्र्यांकडे देण्यात आली. त्यानंतर अर्थ, महसूल, गृह यासारखी महत्वाची खाती ब्रिटिश गव्हर्नरच्या ताब्यात होती. हे मात्र अगदी बरोबर आहे. त्यानंतर क विधान दिले, 1919 या कायद्याने भारताच्या जबाबदार राज्य पद्धतीच्या मागणीला वाव मिळाला नाही. काय झालं, वाव मिळाला का, तर अजिबात नाही. फक्त त्या ठिकाणी जे काही कायदे करण्यात आले, भारतीयांना हे देऊ, भारतीयांना ते देऊ, परंतु रिअल मध्ये काही तसं घडलं नाही. म्हणजे मागण्याला वाव मिळाला का, तर अजिबात नाही. म्हणजे इथं फक्त काय आहे, तर आपल्याला योग्य शोधायचं होतं, तर फक्त ब काय आहे, योग्य आहे. बाकीचे मग अ आणि क हे काय आहेत, अयोग्य आहेत. आता बघा, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नवा. चुकलं बघा, चुकलं. बघा काय प्रश्न आहे,
हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, अशा शब्दात डॅश यांनी मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायद्यावर टीका केली. तर कोणी केली ती टीका? तर ती टीका केली बघा लोकमान्य टिळकांनी. बघा प्रश्न थोडेसे कसे असतात, तेच असती सगळी मांडणी वगैरे, परंतु जर आपण त्याचा सविस्तर अभ्यास केला तर त्याच्यामधले जे काही म्हणजे एकंदरीतच जे काही कूटकारस्थान केलेलं असतं ते प्रश्न बनवण्यामध्ये ते आपल्या पटकन लक्षात येतं. लोकमान्य टिळकांनी डॅश सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. काय सांगण्यासाठी? तर कर्मयोग सांगण्यासाठी. म्हणजे लोकांनी कशा प्रकारची कृती केली पाहिजे, कार्य केलं पाहिजे हे सांगण्यासाठी त्यांना कर्मयोग लिहिलं. बघा प्रश्न काय आहे की खालील घटना योग्य अनुक्रमे कालानुक्रमे लावा. तर आपल्याला काय माहित पाहिजे की कोणती घटना कधी घडली हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला योग्य तो क्रम लावता येईल, बरोबर की नाही? मग बघा या ठिकाणी आपल्याला मोर्लो मिंटो सुधारणा कायदा दिलाय. तर हा जो काही मोर्लो मिंटो सुधारणा कायदा होता बघा, तर तो कधीचा आहे? तो 1909चा आहे. कधीचा? 1909चा आहे. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापनाचा विचार केला तर ती आहे बघा 1906ची, बरोबर. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा 1919चा आहे. आणि लखनौ करार म्हटलं की लगेच तुमच्या लक्षात येईल की 1916चा आहे. तर बघा सगळ्यात अगोदर काय घडलं तर एक नंबरला हे 1906ची घटना ही एक नंबरला घडली, बरोबर. म्हणजेच हे काय येणार आहे सगळ्यात अगोदर. त्यानंतर मग काय तर हे 2 नंबरला, बरोबर. 1909 म्हणल्यावर 2 नंबरला येईल. त्यानंतर मग येईल बघा लखनौ करार 3 नंबरला आणि 4 नंबरला येईल मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 4 नंबरला. बघा प्रतियोगी सहकारिता हे डॅश यांचे धोरण होते. कोणाचे धोरण होते? तर ते लोकमान्य टिळकांचे होते. बाबा इंग्रजांनी जर आमच्या मनासारखं वागत असेल तर आम्ही त्यांच्या मनासारखं वागू, असं कोणाचं म्हणणं होतं? तर लोकमान्य टिळकांचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही आपला उपक्रम आहे तो कसा वाटत आहे हे नक्की कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.